It rings and I rise, wipe the sleep out of my eyes. My shaven razor's cold and it stings. Cheer up, sleepy Jean. Oh, what can it mean? दादा, उद्या येणारच ना? की उद्या सुद्धा तुझ्या मीटिंग असतील? हे बघ, मीटिंग्स तर आहेत अन्वी, पण मी येईन नक्की. अगं मीटिंग नसल्या म्हणून काय झालं? दिवाळीत मी येणार नाही असं होईल का? हो का? हे तू रक्षाबंधनला सुद्धा बोललेलास, आठवतंय ना? आलेलो मी. खोटं बोलण्याची एक मर्यादा असते दादा. अन्वी, आलेलो मी, पण मयांकची गाडी दिसली खाली आणि खालूनच परत गेलो. You know I can't be there at the same time when he's there. And you know that very well. दादा, बोलून का नाही घेत तुम्ही? एकदा सॉल्व करण्याचा ट्राय तरी करा. अडलंय माझं खेटर. आय हॅव ट्राईड इट वन्स. आणि काय मिळालं मला त्या बदल्यात? ॲटिट्यूड आणि ॲरोगन्स. प्लीज अन्वी, आय हॅव माय सेल्फ रिस्पेक्ट, ओके? नात्यापेक्षा मोठा आहे का तुझा सेल्फ रिस्पेक्ट? अगं अवनी, असं काही नाहीये. अगं माझे भाऊच आहेत ना ते. आपण काय ना, मोठ्या लोकांमध्ये उगाच मी कशाला? म्हणजे त्यांची चर्चा झाल्यावर सांग ना मला, मी येईन. सॉरी दादा, मग तो तुझा सेल्फ रिस्पेक्ट नाही, इगो आहे. असायलाच हवा. जर का त्याला आहे तर मला सुद्धा आहे. अरे पण किती मस्त होता तुम्ही लहानपणी सगळे, लाईक बेस्ट फ्रेंड्स. इनफॅक्ट मोर दॅन बेस्ट फ्रेंड्स. आणि काय म्हणायचं तुम्ही स्वतःला? ते कुठलं कार्टून? स्वॅट कॅट्स. येस, राईट, स्वॅट कॅट्स. मग काय झालं माझ्या स्वॅट कॅट्स ना? आता लहानपण गेलं अन्वी, आता लहानपण गेलं. आणि ऐक, माझी सुद्धा मीटिंग आहे आता, मी तुझ्याशी नंतर बोलतो. अगं हो, सोहम दादा आलाय. मयंक दादा आणि समर्थ दादा अजून यायचे. बघू, तुला तसाही वेळ येणार आहे ना, बघते मी. अगं थांब, कोणतरी आलं, मी बघते आणि बोलते तुझ्याशी, ठीक आहे? चल बाय. अरे तू बस बस, मी बघते, थांब. हॅपी दिवाळी मयंक दादा. हॅपी दिवाळी. हे घे तुझ्यासाठी. ह्याची काय गरज होती? बरोबर राहू दे माझ्याकडे. ग बस. अन्वी, ऐक ना. दादा, आता मला हे सांगू नकोस ना, यू हॅव इश्यूज विथ सोहम दादा ऑल्सो. नाही नाही, तसं काय नाहीये. ते थोडस फक्त ऑकवर्ड वाटतं ना ग. बाकी मला काही प्रॉब्लेम नाही. समर्थ नाहीये ना इथे, मग काही टेन्शन नाही. मी बघतो. अरे वा, काय सोमराव, कसे आहात? मी बरं आहे. तुम्ही कसे आहात साहेब? मी मस्त एकदम. आणि अरे साहेब वगैरे काय? आणि तू तू उभा काय आहेस? बस ना. हा, हो.
आणि बाकी कसं चालू आहे? चाललंय. ठीक. अच्छा, चांगलं आहे. आणि आपल्या बहिणाबाई कुठे आहेत? अन्वी, ए अन्वी. व्हॉट द हेल? अन्वी, हा आवाज. Excuse me, gentlemen. Have a great time. काय? अन्वी, अन्वी दरवाजा उघड, आतमध्ये ये. काय वेडेपणा आहे यार? ही काय मस्करी चालली आहे का इकडे? अन्वी, अन्वी, आर यू देअर? अन्वी, अन्वी, what the hell is this? What loudspeaker? Okay. Yes, you are on loudspeaker. काय वेडेपण आहे हा? रिवेंज ब्रदर्स. आय स्टील रिमेंबर. मी लहान होते आणि तुम्ही कॉलेजमध्ये होतात. 2016 आय गेस. अक्षय कुमारची फिल्म रुस्तम. मामाच्या घरी नाईट आऊटचा प्लॅन होता आणि मूवी बघायचा सुद्धा. तुम्ही तिघांनी लिटरली मला आत येऊ सुद्धा दिलं नाही. काय तर म्हणे मोठ्यांमध्ये छोटी लोक नको. भोगा आता. मी तोपर्यंत आत येणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्यातली ही भांडणं आणि मिसअंडरस्टँडिंग्स सॉल्व्ह करत नाही. अन्वी, ते आता शक्य नाहीये. आय एम डॅम सिरियस अबाउट दिस. बसा मग रडत. अन्वी, अन्वी. उडी मारायचा विचार आहे का? Hello. Yeah, hi Jenny. How are you? Yeah, I'm good. So, yeah. Actually, I'm on Diwali vacation. You didn't receive my mail? I have already sent it on Friday before logout. Yeah. So, what I was calling for, I have already sent you all the reports on Friday before logout. Will you just check the Delta processing files for me? Yeah, thanks. Whoa. And- Hey Jenny, just stop it, okay? Just stop it. I think it's high time we should just stop rubbing this English on each other's faces. You know, I think we both know that we both can speak English and, you know, nobody likes the show off. So, let's just stop it. Okay, Jenny. Yes, I will mail you the files. Sure. Okay, bye Jenny. हे जे काही होतं ते माझ्यासाठी होतं का? मी विचारतोय काहीतरी. चोराच्या मनात चांदणं. बाय द वे स्क्रीन ऑन होती तुझी. Great observation. But even I am an MBA and I can get such calls, okay? Oh, congratulations. But you know, I am from top 5 institutes. What about you? Top 5? Top 10? Top 15. Top 15? You know, nobody gives a shit. Will you please stop showing me such attitude for no reason? Why should I? Why should I?
एवढे वर्ष तू काय वेगळं करत नव्हतास, तू ही सेमच करत होतास. आणि अन्वीने जे सांगितलंय ना ते एवढं सिरियसली घेण्याची गरज नाही. जस्ट रिलॅक्स. वी आर नॉट हिअर टू सॉर्ट आउट एनी इश्यूज ऑर द मिसअंडरस्टँडिंग्स. ओके, Forget about it. Even I don't care, okay? व्हेरी गुड. What are you doing? भूक लागले, खातोय. नाव यू हॅव गॉट इश्यूज विथ दॅट ॲज वेल. मी ते अन्वीसाठी आणलंय. अन्वीला काही प्रॉब्लेम नसेल. पण मला आहे. काय प्रॉब्लेम आहे तुझा? अरे तुझा काय प्रॉब्लेम आहे? अरे सांग ना, काय प्रॉब्लेम आहे तुझा? बोल, काय प्रॉब्लेम काय आहे? माझा प्रॉब्लेम हा आहे की जो भाऊ माझ्या सक्सेसवर एवढा नाखुश असतो की माझ्याशी बोलणं बंद करतो, मला भेटणं बंद करतो, त्याच्याशी मी काय बोलू? मयांक, तू खुश नव्हतास. जस्ट ऍक्सेप्ट इट. समर्थ, आय डोंट केअर, ओके? मी खुश होतो तर मी खुश होतो. मयांक, दिसतंय ते चेहऱ्यावर. ओके फाईन, नव्हतो मी खुश. बट जेलसी इज अ ह्युमन नेचर. माझं स्वप्न होतं सीए बनणं, मी नाही होऊ शकलो. पण त्याचं वाईट नाही वाटत रे. वाईट या गोष्टीचं वाटतंय की तू एक्झाम दिलीस आणि मला सांगितलं नाहीस. एकत्र केलं असतं यार, एकत्र सक्सेसफुल झालो असतो. एकत्र सक्सेसफुल नसतो झालो मयांक. मी काय करतोय हे मी तुला सांगितलं असतं आणि तू सक्सेसफुल झाला असतास. आणि मग काय, मी घरच्यांचे बोल खायला मोकळा की बघा मयांक किती हुशार आहे. मयांकचं सीए नाही झालं पण लगेच MBA केलं, नोकरीही मिळाली, डिसिजन मेकर आहे. सो दिस इज रिअल यू. येस, दिस इज रिअल मी. व्हॉट्स रॉंग इन दॅट? तूही काही वेगळा नव्हतास मयांक. एक मिनिट, तूही काही वेगळा नव्हतास. IPCC CPTचे अटेम्प्ट क्लिअर झाल्यावर किती बदललेलास. गणपतीमध्ये यायचाही नाहीस, कॉलही नाही करायचास. सगळं आठवतंय मला. तूही बदललेलास हे तुलाही माहितीये. समर्थ, काम डाऊन. अरे काय काम डाऊन? काय काम डाऊन? खूप वेळा विचार आला मनात की तुला सांगू MBA ची एंट्रन्स एक्झाम दे, बट नाही. जो मुलगा CPT IPCC चे एवढे अटेम्प्ट क्लिअर करतो तो मुलगा काहीही करू शकतो. मग पुन्हा माझ्याच फील्डमध्ये मला मागे टाकलं असतंस. CET CAT मध्ये चांगले मार्क मिळवले असतेस, चांगलं कॉलेजही मिळवलं असतंस आणि नोकरी सुद्धा. मग काय, घरचे बोलायला मोकळे की मयांक किती हुशार आहे, समर्थपेक्षा हुशार आहे. समर्थ, मयांकडून काहीतरी शिक. नाही समर्थ, तुझ्या नोकरीचं तर आम्हाला टेन्शनच नाही. कारण मयांक CA होणार, मोठा माणूस बनणार. मग मयांकच्या हाताखाली समर्थाला 10-15 हजाराची नोकरी तर अशी मिळून जाईल. 10-15 हजार ही माझी लायकी नाहीये. जस्ट बिकॉज मी CA करत नव्हतो दॅट डझंट मीन आय वॉज अ फेल्युअर अँड आय एम स्टील नॉट अ फेल्युअर. आणि हेच मला दाखवून द्यायचं होतं की मी फेल्युअर नव्हतो आणि कधीच नसेन. आय वॉन्टेड टू डू इट इन सायलन्स बिकॉज मला माझ्या पॅरेंट्सना गप्प करायचं होतं आणि म्हणून मी तुला सांगितलं नाही. हसतोयस तू? एनिथिंग फनी? नवल आहे ना समर्थ. म्हणजे तुला मला सांगायचं होतं की MBA कर किंवा कॅटची एक्झाम दे, पण तू नाही सांगितलंस का? पॅरेंट्स, फॅमिली, समाज यांच्या प्रेशरमुळे. जे आई वडील आपल्याला सांगतात की तुझ्या भावंडांसोबतच राहा, भावंडांची साथ दे, त्याला एकटं सोडू नकोस, तुम्ही एकत्र मस्त मजा करा, तेच पॅरेंट्स मोठं झाल्यावर काय सांगतात रे आपल्याला? तू करिअरचं बघा, काय ते लवकर कर. कसं आहे, तुझ्या भावंडांच्या मागे राहिलास ना, भावंड पुढे निघून जातील आणि मग काय, तू राहशील मागे. मिळेल कोणता तरी 10-15 हजाराचा जॉब आणि काय चाललंय आपलं, करशील मग त्यांच्या हाताखाली जॉब. कोण सांगणार यांना की पैसा सगळं काही नसतं रे. पैसा सगळं काही नसतं. खरं आहे मयांक, खरंच पैसा सर्व काही नसतं रे.
भाऊ भावंडांपेक्षा जास्त तर नसतंच, पण कोण सांगणार आहे यांना? आय एम सॉरी मयंक, चुकलं माझं. ओके यार. जेव्हा कॅट पास झालो तेव्हा खूप वेळा विचार आला मनात की सांगू तुला, पण असं वाटलं तुला नाही आवडणार. मिसअंडरस्टँडिंग खरंच क्लिअर करायला हवी होती यार. चुकलं माझं, पण आज बोलून खरंच बरं वाटलं. खरंच म्हणतात ना, देर आहे दुरुस्त आहे. खरंच ते सगळं जाऊ दे, पण समर तुला आठवतंय का लहानपणी काय मजा केली आपण? उन्हाळ्याच्या सुट्टीत काय क्रिकेट खेळलो यार, नुसती धमाल. आठवतंय? हो. आणि तुला आठवतंय क्रिकेट खेळून झाल्यावर आपण मस्त फ्रुटी प्यायला जायचो. अरे यार, हे सगळं जाऊ दे, आपण त्या भिंतीवर बसून भूताच्या गोष्टी करायचो. तो मागचा वाडा काय डेंजर होता ना. खरंच. आणि तुला आठवतंय आपली खिडकी, आपण खिडकीमध्ये बसून मस्त प्लेन्स बघायचो. अरे खिडकीला आपण स्पेसशिप समजायचो. ती खिडकी आपली स्पेसशिप आणि ती रूम आपली कंट्रोल रूम होती. आपण स्वॅट कॅट्स होतो. आपण स्वॅट कॅट्स होतो यार, म्हणून आपल्याशी भिडायची हिंमत नव्हती कोणाची. आणि तुला आठवतंय आपली दिवाळीतली मजा? फटाके, अरे. किल्ले. काय किल्ले बनवलेत आपण, धमाल धमाल. ते सोहम कोणते चॉकलेट्स आणायचे रे आपल्यासाठी? ते रेड रॅपर मध्ये कोणते ते? चॉकलेटचं नाव आठवत नाही, पण काय मस्त चॉकलेट्स होते यार ते. खरंच यार. बरं, एक मिनिट. मयंक, आपण काही विसरतोय का? की आपला अजून एक भाऊ आहे. शिट. चल 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 चल. नाही यार, आय कांट. आय इग्नोर्ड हिम दी अदर डे. गेस व्हॉट? आता तू तो डायलॉग नको मारूस की समर्थ, माणूस म्हणून तू एक नीच होतासच, पण भाऊ म्हणूनही तू एक नीचच आहेस. प्लीज. अरे मूर्खा, मी पण सेम केलं. मयंक, माणूस म्हणून तू नीच होतासच, पण भाऊ म्हणून पण तू नीचच आहेस. नालायका, चल. सोहम, सोहम ऐक ना. सोहम, सोहम ऐक ना. सोहम. हे सोहम, काय बोलत नाहीस? मिटलं ना भांडण तुमचं? हा म्हणजे अरे चांगलं झालं. अरे साहेब, तुम्हाला पाणी आणू? मेनू पाहिजे तुम्हाला? माफ करा, आज मी ड्युटीवर नाहीये ना. सॉरी. अरे यार, सोहम, मला माफ कर सोहम, चूक झाली माझी. आय एम सॉरी.
अरे मी कुठे तुला माफ करणार कोणी? तुम्ही तर मोठेच आहे. त्या दिवशी तुझ्या मित्रांबरोबर आला होतास हॉटेलमध्ये, तेव्हा माझी ओळख करताना तुला लाज वाटली असेल की हा जो सर्व करतोय ना तो माझा भाऊ आहे. खूपच लाज गेली असती ना तुझी. बरोबरच आहे, बरोबरच आहे. समर्थ, तुम्ही काय बोलताय? तुम्ही काही वेगळे नाही आहेत साहेब. एवढं इंग्लिश नाही बोलतायत मला, बट यू आर नॉट डिफरंट. यू आर द सेम. आपण एकाच एरियात राहतो ना. अरे कितीतरी वेळा आपण एकमेकांना बघतो. भाऊ आहोत ना आपण. तरी तुम्ही मोठे साहेब कशाला ओळख दाखवाला आम्हाला? बरोबर बरोबर. सॉरी यार सोहम. अरे एवढे शिकलात, एवढी चांगली नोकरी आहे, तरी नाखुशच आहात ना अजून. त्यापेक्षा मी बरा. मान्य आहे शिक्षण कमी झालं माझं, पण माणुसकी नाही सोडली मी. तुम्हा दोघांचं आतलं बोलणं ऐकलंय मी. आपण सगळे जी मजा करायचो त्यात तुम्ही हे विसरलात की तुम्हाला तिसरा एक भाऊ आहे. मयांक, आठवतो तुला तू काय म्हणायचास? नको शिकूच रे. आपण वडापावची गाडी टाकू, मी अकाउंट हँडल करेन आणि समर्थ बघेल पार्सलचं. वय वाढत गेलं तसं मी तुम्हाला फालतू माणूस वाटायला लागलो. सोहम असं नाही रे. आणि चुकलं आमचं, चुकलं माझं. खरंच एक वेळ अशी होती जेव्हा मला माझ्या मित्रांना सांगायला ही लाज वाटत होती की तू माझा भाऊ आहेस. मला खरंच कळत नव्हतं मी कसं सांगू त्यावेळेला. लोकांचा खूप विचार केला. त्यांना काय वाटेल, ते काय विचार करतील, मला विचारतील की हा खरंच तुझा भाऊ आहे. पण चुकलं माझं. तू आम्हाला एकदा माफ करू शकशील? फक्त एकदा प्लीज. मी काय तुम्हाला माफ करणार? मला काही नकोय रे. तुम्ही खूप मोठे झालात याचं कौतुकच आहे मला. अरे पण भेटल्यावर दोन शब्द बोला, विचारा काय करतोय. लोक काय काही म्हणतील रे, पण ते असतात का नेहमी? मी नेहमीच होतो ना आणि राहीन. अरे यार भाऊ आहे तुमचा मी. चुकलं रे भावा. पटतंय मला तुझं. खरंच सॉरी. असो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची. एवढे वर्ष बरेच कष्ट केले. हा मान्य आहे तुमच्या एवढा हुशार नाही मी. खूप शिकलो पण नाहीये. हा पण एवढ्या वर्षांनंतर छोटं का होईना पण स्वतःच एक हॉटेल चालू करायचा प्रयत्न करतो. क्या बात आहे. क्या बात आहे. हळूहळू मोठा होण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही याल ना हॉटेल? हो ऑब्विसली. नक्कीच. तुमच्या फॅमिलीला पण घेऊन या, मित्रांना पण घेऊन या. आणि हा ओळख करून दिली तरी चालेल आणि कौतुक केलं तर आवडेल बरं का. अरे मी काय म्हणतो समर्थ, लगे हा तो डाव टाकायचा का? हो चालेल की, चालेल. ये रे लवकर ये. पटकन 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 ये. काय करायचं माहिती? विसरला. मालिक 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 हा मालिक 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 मालिक. तू सिगरेट हो मालिक. रॅम मालिक रॅम मालिक रॅम. मालक, आमचा बॉस आम्हाला खूप त्रास देतो, खूप त्रास देतो, खूप खूप प्रचंड त्रास देतो. माझं तर माझ्या जॉबवरती लक्षच लागत नाहीये. असं वाटतंय की एवढं शिकून काही फायदाच नाही झाला. मालिक मालिक रॅम.
मला खरं सांगतो, आम्हाला तर असं वाटतंय आम्हाला आतापर्यंत पूर्णपणे वेडं बनवलं गेलंय. खरंच पूर्णपणे वेडं बनवलं गेलंय. आयुष्यामध्ये फक्त भोगच भोग आहे तो, फक्त भोग. मला असं वाटतंय, म्हणजे आम्हाला असं वाटतंय की बिझनेस चालू करावा. बिझनेस. मालक, एक सांगू का, तुम्ही आम्हाला तुमच्या रेस्टॉरंटमध्ये घ्याल का प्लीज? आम्हाला पार्टनरशिप वगैरे नकोय, आम्हाला काय मालक वगैरे नाही बनायचं. फक्त या जॉब पासून मुक्तता पाहिजे. प्लीज प्लीज मालक. मी अकाउंटिंग करेन. गेली 7-8 वर्ष तेच करतोय मालिक. मी अकाउंटिंग करेन. आणि अकाउंटिंग. भांडी करून घासणारच जबाब. बापावर नाही द्यायचा. चल तू 2 प्लेट पार्सल कर यार. पार्सल कर चल. हा करतो. तुम्हाला शिकवू नको, तू त्या हिसाबाचा मला कोई हिसाब देना, जल्दी जल्दी कर. अरे तू अब मुझे धंधा मत सिखा. चल तू प्लेट पार्सल कर. चल अपने काम पे ध्यान दे. अपने काम पे ध्यान दे. तू मालिक मुझे लक्ष मत द्या. सिखा. चल सीए फेल्ड. अबे MBA चपरासी काम करना. मालिक लक्ष द्या. मालिक प्लीज. ओ मालक प्लीज, मालक. अरे यार. अरे यार, आपण भेटलं पाहिजे असं नेहमी. सिरियसली भेटायला पाहिजे पुन्हा. म्हणतो खरंच. आणि म्हणजे मोठे झालो आणि जॉब आहे म्हणून काय झालं, म्हणजे भेटू ना आपण नक्की. ऍक्च्युअली आणि आता तर आपल्यातले प्रॉब्लेम पण संपले. सिरियसली भेटणार सगळे. परत पहिल्यासारखी मजा करता येईल आपल्याला. खूप सारी मजा. पण तू येशील का? मी येतो वेळेत नेहमीच. नक्की. बघ अरे तू तरी येशील का? मी येईन, मी या वेळेला नक्की येईन. ओके डन आहे मग. प्लॅन करू. लगेच प्लॅन करू आता काही दिवसांनी. डेफिनेटली. ते काही दिवसांचं जाऊ दे. आत्ताचं खायचं काय बोला. माझ्या मनातलं बोललास तू. भूक लागली यार. काय म्हणतो, झालंय ना आता सगळे. हम्म. ते अन्वीला फोन करेल, कुठे आहे बघेल ती. किती वेळ झाला? हा. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. अन्वीला यायचंय तेव्हा ती येईल. तिचं राहू दे. आपण ऑर्डर करू आणि PUBG खेळू. कोणाकोणाला PUBG Best येतं? आहे. जबरदस्त. मी येतं का? बेस्ट आहे काय? PUBG नाही पण खाणं. खाणं. सोहम, तू माझ्या मागे थांब. माझ्या मागे थांब. अरे काय करतोय? अरे मी त्याला वाचवतोय. नको माझ्या नको मागे वाचा, थांब. नको वाचा. अरे तो हिल कर. तुला मी अरे नक्की कोणाला मारायचंय? मला तरी मारतोयस तू, सोहम. बिल्डिंग मध्ये लपलाय, बिल्डिंग मध्ये लपलाय. अरे पण मी बिल्डिंग मध्ये नाही, थांब. मी रस्त्यावर मी आहे. बिल्डिंग मध्ये जातोय. मी बिल्डिंग मध्ये जातोय. अरे शिट यार, मारलं. मला कोणीतरी हील करा. मला कोणीतरी हील करा पटकन. तुला हील करता येतं? तू कुठे आहेस? मला काय नाही दिसत आहे. अरे यार. अरे तुझ्या मॅप मध्ये बघ. अरे मला हील करा यार अरे, कोणीतरी. अरे, प्लीज अरे, मला यार, दोघांपैकी हील करा पटकन अरे पटकन. यार शिट, हा कसं वळवळायला लागला यार. तुला Shit, वाचवण्याच्या चक्कर मध्ये गेलो मी. मला अरे यार गेली ट्रीट. संपला गेस. यार संपला. शे. काय व्हायलंय? ट्रीट माझी यार. ए मी पुन्हा रिक्वेस्ट पाठवतोय. आपण नेक्स्ट गेम चालू करूया. आणि ह्यावेळी प्लीज मी मेलो तर मला हील करा. गप. खेळता येत नाही काय. अरे त्या बघा बहिणाबाई आल्या. तुमच्यामधली भांडणं मिटली की? अगं अन्वी, तू आलीस कशाला? जा तू आधी जाऊन ये. कुठेतरी बाहेर फिरत होतीस ना, जा राऊंड मारून ये अजून एक मस्त. आणि मी काय म्हणतो, 1-1.5 तास येऊच नको. 1-1.5 हा. तास, 2-3 तास. तुला Please. जेवढा वेळ फिरायचंय तेवढा वेळ फिर. फक्त येताना काहीतरी खायला घेऊन ये प्लीज. खूप भूक लागली. हा, खूप खायला ना, खूप भूक लागली. हा किंवा खालून पाठवलंच तरी चालेल. तू नको येऊस, खायला पाठव. आपल्याला काय खेळायचंय? PUBG. आणि इथे चालू आहे कंट्रोल रूम 2.0. एक्झॅक्टली. हे कसं करतात? मी सांगतो. हे असं कर.